बाळासाहेबांच्या जयंतीदिनी वांद्रे कुर्ला संकुलात साजरा होणार शिवोत्सव। या निमित्तानं आमदार आणि खासदारांचा नागरी सत्कार केला जाणार। पालघरच्या डहाणू समुद्र किनाऱ्यावर डहाणू फेस्टिवलचं आयोजन। खाद्यपदार्थांची ओळख निर्माण व्हावी तसंच पर्यटनाला चालना मिळावी म्हणून गेल्या 3 वर्षांपासून डहाणू फेस्टिवलचं आयोजन। पार्किंगमध्ये रिव्हर्स गिअर टाकल्यानं गाडी थेट पहिल्या मजल्यावरनं खाली कोसळली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। रिलायन्स आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार। 3,05,000 कोटींची गुंतवणूक रिलायन्स महाराष्ट्रात करणार। एकूण 3 लाख रोजगार निर्मिती गुंतवणुकीद्वारे होणार। पुण्यामध्ये वधूवर जोडप्यांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा। महालक्ष्मी लॉन्स इथं हा सोहळा अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित। परभणी आणि बीड प्रकरणी सांगलीमध्ये मराठा समाजाचं एकदिवसीय धरणे आंदोलन। खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी। गुलियन बेरी सिंड्रोम आजाराच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क। पंतप्रधान कार्यालयाकडून पुण्यातल्या परिस्थितीचा आढावा। दूषित पाण्यामुळे प्रादुर्भाव वाढत असल्यानं यंत्रणा सतर्क। लातूरमध्ये पिकअपवर ट्रक आदळून अपघात। पोलीस अचानक धावत्या पिकअप समोर आल्यानं झाला अपघात। अपघातात 3 जण जखमी तर 4 शेळ्या दगावल्या। स्थानिकांच्या न्याय हक्कासाठी खेड शिवसेना आक्रमक। खेडमधील कोका कोला कंपनीचं काम पाडलं बंद। स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य न दिल्यास पुन्हा हजारो शिवसैनिक घेऊन कंपनीमध्ये घुसण्याचा दिला इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।